नव्या वर्षात गोडवा आणणारा पहिला सण म्हणजे संक्रांत। या निमित्तानं हलव्याचे दागिने घालण्याची प्रथा आहे। पाहूया धुळ्यामध्ये कशी चालली आहे त्याचीच तयारी। मकर संक्रांत तिळगुळाचा गोडवा घेऊन येते आणि त्याबरोबर नवविवाहितांसाठी हौस मौजही घेऊन येते। मकर संक्रांतीच्या निमित्तानं हलव्यापासून पारंपरिक दागिने तयार केले जातात। नवविवाहितेने हे दागिने घालण्याची प्रथा आहे। धुळ्यातल्या चौघी मैत्रिणी हे दागिने तयार करतात। व्यवसायानं अकाउंटंट आर्किटेक्ट असणाऱ्या या चौघी संक्रांतीला काही दिवस राहिले की मात्र दागिने तयार करण्याच्या या कामात मग्न होतात। छंद म्हणून सुरू झालेलं हे काम त्यांना आर्थिक फायदाही मिळवून देते। दागिन्यांचा एक सेट साधारण 1000 रुपयांपर्यंत मिळतो। आम्ही हलव्याच्या दागिन्यांमध्ये सगळं बनवतो। कमरपट्टा, मुकुट, बाजूबंद, त्याचप्रमाणे अनेक वस्तू बनवून भेटतात इथे आणि घरच्यांचा फुल सपोर्ट असल्यामुळे आम्ही हे सगळं करू शकत आहोत। हलव्याच्या इवल्याशा दाण्यापासून मंगळसूत्र, बाजूबंद, मुकुट, केसातले गजरे, कानातले डूल, बांगड्या, पायातलं पैंजण, कंबरपट्टा असे विविध दागिने तयार केले जातात। या चौघींनी आता या हलव्याच्या दागिन्यांचा ब्रँडच तयार केलाय। धुळ्यात तर त्यांच्या दागिन्यांना मोठी मागणी आहे, पण मुंबई पुण्यातूनही त्यांना ऑर्डर्स मिळतायत। संक्रांती सणानिमित्त हलव्याचे दागिने करायला घेतलेत। हे आम्हाला आवड होती म्हणून आम्ही आतापर्यंत करत होतो। त्याचबरोबर संक्रांतीला वाण म्हणून दिलं जातं, त्यासाठी लागणाऱ्या ॲक्रेलिकच्या रांगोळ्या, त्याचबरोबर मॅक्रमचा इतर वस्तू हे सुद्धा आम्ही स्वतः तयार करतो। एक आवड म्हणून आम्ही ते तयार करायला सुरुवात केली आणि आज त्याला प्रोफेशन म्हणून आज आम्ही पुढे आणत आहोत। विशेष म्हणजे हे दागिने सर्वांनाच भुरळ घालत असल्याने त्यांची मागणी देखील वाढतेय। या चौघांनी तयार केलेल्या दागिन्यांचा ब्रँड धुळ्यात सुपरिचित होत चाललाय। नवविवाहितेने संक्रांतीला हलव्याचे दागिने का घालायचे याला काही शास्त्रीय कारण नाही, पण या निमित्तानं हौस मौज होते आणि त्यामुळे संक्रांतीचा गोडवा आणखीन वाढतो। धुळ्याहून प्रशांत परदेशीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।